नवापूर बर्ड फ्लू संकट, 1.5 लाख कोंबड्यांचे कलिंग होणार. आमदार शिरीष नाईक यांच्याकडून बाधित पोल्ट्री फार्मची पाहणी. नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरानजीकच्या 3 पोल्ट्री फार्ममधील अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या कठीण काळात पोल्ट्रीधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांनी शासकीय नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बर्ड फ्लूची बातमी समजताच आमदार शिरीष नाईक यांनी बाधित पोल्ट्री फार्मना भेट दिली. यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली. पोल्ट्री व्यवसायांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. नवापूरच्या पोल्ट्री व्यवसायावर मोठे संकट आले. बाधित पोल्ट्री धारकांना शासनाकडून जास्तीत जास्त आणि तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले. मोठ्या प्रमाणावर कलिंग, 3 पोल्ट्री फार्ममधील साधारण 1.5 लाख कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग नष्ट करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघात चिकन आणि अंडी विक्रीवर कडक बंदी घालण्यात आली आहे. लॅब रिपोर्ट. नवापुरातील इतर सर्व पोल्ट्री फार्ममधील नमुने पुढील तपासणीसाठी पुणे आणि इंदूर येथून प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाचे आवाहन. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पोल्ट्री फार्म परिसरात जाणे टाळावे आणि मृत पक्षी आढळल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला बाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्याचे आणि स्वच्छतेचे कडक नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. या संकटामुळे नवापूरच्या पोल्ट्री उद्योगात चिंतेचे वातावरण असून आता सर्वांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागले आहे. मी डॉक्टर संजय खासने, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नंदुरबार. आपल्याकडे या 30 तारखेला जो भोपाळ लॅबचा रिपोर्ट आहे तो आलेला आहे. 3 जे कोंबडी फार्मचे सॅम्पल आपण पाठवले तिथे पॉझिटिव्ह आले 4 पैकी. त्यामध्ये आपण त्याची जी शासकीय किंवा इंटरनॅशनल प्रोसेस अशी आहे की त्याला आपल्या त्या एपिसेंटरपासून जिथून ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले तिथून 1 किलोमीटर अंतराच्या परिघात ते सर्व पक्षी नष्ट करावे लागतात. तसंच त्या पक्ष्यांचे अंडी तसेच त्यांचं विष्ठा हे आपण शास्त्रीय पद्धतीने नष्ट करावं लागतात. तर आपण काल कलिंग ऑपरेशन किंवा पक्षी नष्ट करण्याचं ऑपरेशन डायमंड पोल्ट्री फार्मच्या परिसरात सुरू केलं आणि रात्री जवळजवळ 12:30-1 पर्यंत आम्ही 11,000 पक्षी शास्त्रीय पद्धतीने नष्ट केले. सोबत त्यांचे अंडी 6,000 आणि जवळजवळ 10 टन त्यांचं खाद्य हे सुद्धा जाऊन नष्ट केलेलं आहे. तर किती पोल्ट्रीच्या कोंबड्या आणि किती अंडे यांची किती संख्येत आपण क्लिंग झालेली आतापर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत 11,000 कोंबड्या आपण नष्ट केल्या, 6,000 अंडी नष्ट केली आणि 10 टन खाद्य नष्ट केले. आज तस्लीम नावाच्या पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन चालू आहे. याकरता आपल्याकडे नाशिक रोग अन्वेषण विभागाची टीम आलेली आहे. ते आज नमुने घेत आहेत किंवा त्यांचे जे जास्त मृत्यू होते तिथे सरळ पक्ष सुद्धा ते आमच्या लॅबला पाठवणार आहेत. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला स्पष्ट आव्हान आहे की अजिबात घाबरायचं कारण नाही. भारतामध्ये आजपर्यंत या रोगाने एकही मृत्यू झालेला नाही किंवा आजारी पडलेला नाही. बाहेर देशात जरी असलं तरी भारतात अजिबात झालेला नाही. आपला हा जो बर्ड फ्लूचा हा नवापूरचा 3रा अटॅक आहे. 2006 मध्ये आलेला, 21 मध्ये आलेला, हा 3रा 26 मध्ये आलेला. तर या बर्ड फ्लू संदर्भात शहरातील जे कोंबडी विक्रेते आहेत त्यांना तुम्ही काय सूचना केलेल्या आहे? आम्ही नगरपालिकेला कळवलेलं आहे किंवा त्या पोल्ट्री फार्म जिथून हे पॉझिटिव्ह आले तिथे 1 किलोमीटर परिसरामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद आहेत. कोंबड्यांची वाहतूक, कोंबड्यांचं कलिंग किंवा आपण कटिंग हे सगळं बंद आहे. अंडी विक्री सुद्धा बंद आहे त्यामध्ये. आणि त्याच्या सूचना मला वाटतं नगरपालिकेने दिल्या असतील किंवा दवंडी फिरवली गेली असेल असं मला असं वाटते. सध्या नवापूर शहरात भरपूर अशी चिकनची दुकान चालू आहे सर.
अजूनपर्यंत म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का बंद करणार, किती दिवस बंद राहणार? सर तो प्रश्न नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा आहे, ते ठरवतील. आमच्याकडे फक्त त्यांना सूचना देणं काम होतं, आम्ही त्यांना सूचना केलेली आहे. बाकी तो जो विषय आहे नगरपालिकेने त्यांनी जर ते केलं त्यांना परत दोंडी फिरवली जाईल. एकूण आपल्या तुमच्या कार्यालयामार्फत एकूण किती कर्मचारी कामाला लागलेले आहेत? आज जवळजवळ 60-70 लोक तिथे कामाला गेलेले आहेत आणि बाकी स्टाफ आम्ही इथे आहोत. ऑफिशियल काम किंवा इतर गोष्टी करतोय. नाशिक टीम आता सॅम्पल घ्यायला जाते आहे आणि सॅम्पल लागलीच आजच्या आजच पुण्याला पाठवले जातील. एकूण किती पक्षी आहेत सर्व पोल्ट्रीमध्ये? टेंटेटिव्ह अंदाज नवापूरच्या जे तालुक्यामध्ये 31 पोल्ट्री फार्म आहेत, त्यामध्ये 27 पोल्ट्री फार्म ॲक्टिव्ह आहेत. ॲक्टिव्ह आहेत ज्याच्यामध्ये पक्षी आहेत आणि आमच्या हिशोबाने टेंटेटिव्हली 10.5 लाख पक्षी या 27 पोल्ट्री फार्ममध्ये आहेत. बरं, बाधित किती असतील पक्षी? आता जे आपण कलिंग करतो आहे हे टेंटेटिव्ह बाधित असू शकतात. कारण की त्यांचे नमुने जे पॉझिटिव्ह आले म्हणून जे पोल्ट्री फार्म आता तुमच्या याच्यात आलेले अहवालमध्ये पॉझिटिव्ह आले तेवढे त्या सर्व पोल्ट्री फार्मच्या पक्ष्यांची संख्या किती आहे? जवळजवळ 1.5 लाखाच्या वर दिल्या. आता 1 to 1 ती आम्हाला मोजावे लागेल कलिंग करताना. अंदाजे 1.5 लाखाच्या वर जाऊ शकते किंवा 170-180 पण जाऊ शकते. लोकांनी आमची टीम आहे ती प्रत्येक जो कलिंग पक्षी आहे तो मोजला जातो किंवा हा पक्षी झाला म्हणून. बरं, या पक्ष्यांचा मोबदला काय देणार आहे? मोबदल्यामध्ये या 2024 पासून यामध्ये थोडी वाढ झालेली आहे. जे 8 हप्त्याच्या वरचे पक्षी आहेत त्यांना 140 रुपये प्रति पक्षी, 4 ते किंवा 8 हप्त्या खालची त्यांना 120 रुपये, अंड्याला 4 रुपये असा दर आहे. खाद्य रेट आला काही 25 रुपयाच्या आसपास रेट आता टन का किलो? किलोला 25 रुपये किलो मिळेल. नुकसान भरपाई देणार ऑडिट रिपोर्ट तपासले जातील. हो, प्रत्येकाला जेव्हा शासन पासायचं ना प्रत्येकाच ऑडिट होते. असं नाही शासन पैसा दिला आणि वापरला असं नाही, पण प्रत्येक ऑडिट आहे. नवापूर शहराच्या पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला सर्वकडे पोल्ट्री फार्म आहे. हां, तर सर्वांची तपासणी सुरू आहे का? सर्व टोटली ऐका. शहरात? आता पहिले 1 किलोमीटर झालं आणि 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या परिघातल्या जे पोल्ट्री फार्म आहेत त्याचे नमुने आम्ही प्राधान्य घेणार आहात या 2 दिवसामध्ये. तिसरं, तिथून पुढचे 3 ते 5 किलोमीटर याच्यावर ध्यान ठेवणार आहे की कोणाचं मरतूक आहे का किंवा कोणाकडे आजारी पडले तर त्याचे लक्षण. तिथून 5 ते 10 किलोमीटर हे पुढच्या 90 दिवसामध्ये आम्ही सॅम्पल घेत राहणार आहे रँडमली, किंवा त्यांचं ब्लड घेईल किंवा त्यांचे विष्ठेचे नमुने, त्यांच्या नाकातले स्रावाचे नमुने हे घेऊन पाठवत राहणार आहे. जर पॉझिटिव्ह आले तर तिथे सुद्धा त्यांना परत एपी सेंटर करून तिथे कलिंग ऑपरेशन करावं लागतं आपल्याला.